सरकारकडून पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे NVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है. मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. आज मी या पत्राद्वारे कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले. त्यांना मी निवेदन देते आहे 15 दिवसात आमच्या DPDCची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देणार. आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच नाही ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत जोपर्यंत यांची DPDCची निधी आहे की खासदारांना, प्रत्येक खासदाराला DPDCमध्ये निधी मिळत असते आणि आमची निधी मुद्दामून गेले 1 वर्षापासून मुद्दामून प्रलंबित ठेवली आहे, थांबवली आहे, अडवली आहे. ही माझी निधी नाही आहे. ह्याच्यात मी पूर्ण गावासहित यादी जोडली आहे. हे सगळे जे इकडे उपस्थित आहेत प्रत्येकाच्या गावातलं कोणाचं DPचं काम आहे, कोणाचं रस्त्याचं काम आहे, कोणाचं सभामंडपचं काम आहे, हे सगळं थांबवण्याचा पाप हे सरकार दबाव पोटी करत आहेत. आणि आम्हाला वाईट वाटतं की एवढे मोठे IAS अधिकारी जे खूप कष्ट करून इथपर्यंत येतात त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव आहे. कृपया आपण ह्या दबावाला बळी पडू नका आणि ह्या सगळ्या लोकांची कामं करा. माझं नाही, ह्या सगळ्या लोकांची DPDCची जी प्रलंबित कामं आहेत ती करा. 15 दिवसामध्ये आमचं सगळ्यांचं, ह्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे अल्टिमेटम आहे आमचं. आपल्या ऑफिसच्या बाहेरच सगळे लोक शेतकरी, सगळे गावाचे शेतकरी, DPDCच्या फंडासाठी राजकारण केलं जातं ते नको आहे. आणि हे कधीच नव्हतं झालं.